राहुरी तालुक्याचं वरदान असणारं मुळा धरण या ठिकाणी भरलेलं आहे आणि वांबोरी गाव व मडीपर्यंत असणारा हा वांबोरी चारीचा परिसर राहुरी तालुक्याला सत्तेत असलेले 2 आमदार आहे. दोन्ही आमदार असताना वांबोरीतील शेतकरी अनाथ झाले. शेतकऱ्यांचे पिकं तोंडात घास घालायचा, फुलं आलेत, शेंगा गळायला लागल्यात आणि हे दोन्ही आमदार या वांबोरी चारीला पाणी सोडत नाही. तर आमची सर्वसामान्य शेतकऱ्यांची विनंती आहे, या आमदारांनी शेतकऱ्यांचं मरण नाही करावं, सत्तेतील आमदारांनी पाणी सोडावं, ही दोन्ही आमदारांना विनंती आहे. नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा नाहीतर दोन्ही आमदारांचा काळे झेंडे लावून निषेध करू आणि यांनी आमच्या गाव जे तलाव आहे या तलावामध्ये पाणी सोडावं, ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी विनंती करीत आहे. राहुरी पाथर्डी या 2 तालुक्याला वरदान ठरलेलं आहे. त्याचबरोबर या राहुरी आणि पाथर्डी तालुक्यामधील जे 102 तलाव आहेत त्यासाठी जीवनदायी ठरलेल्या अशा या वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी जर 8 दिवसामध्ये या वांबोरी चारीला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी, लाभधारक, सर्व मंडळी या ठिकाणी वांबोरी फाटा येथील नगर मनमाड हायवे हा आम्ही या ठिकाणी 8 दिवसानंतर चक्काजाम करणार आहोत. सांगायची गोष्ट एक आहे की शासन म्हणतंय की 50 ते 60% तूट ही या राहुरी तालुक्यामध्ये आहे, तरी पण अधिकारी हे झोपलेले आहेत. या अधिकाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की जे 102 तलाव आहेत त्या तलावांचा तुम्ही या ठिकाणी सर्वे केला पाहिजे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, ज्या कोरड्या आहेत, जे तळे कोरडे आहेत, त्यांचे फोटो घेऊन या ठिकाणी वर प्रशासनाला कारवाई केली तर या वांबोरी चारीला पाणी सोडण्याचा मार्ग हा या ठिकाणी मोकळा होणार आहे. या ठिकाणी जनावरांना या ठिकाणी पाणी राहिलेलं नाही, गावातून माणसंही पाणी घेऊन चाललेत. या दृष्टीने शासनाने आणि झोपलेले जे अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी 8 दिवसामध्ये योग्य ती कारवाई करावी आणि या वांबोरी चारीला पाणी सोडण्याची विनंती या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी चक्काजाम आंदोलन नगर मनमाड हायवे करणार आहेत. त्याचबरोबर संबंधित जे पाटबंधारे विभाग आहेत याही डिपार्टमेंटला आम्ही तसे निवेदन या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर दोन्ही आमदार या तालुक्यामध्ये आहेत, या दोन्ही आमदारांना आम्ही या ठिकाणी जाऊन विनंती करणार आहोत की या वांबोरी चारीला 8 दिवसामध्ये पाणी सोडा. जर या 8 दिवसात पाणी सोडलं नाही तर तुम्ही या ठिकाणी आमच्या या आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती आम्ही करणार आहोत. आणि 8 दिवसानंतर आम्ही वांबोरी फाटा येथील नगर मनमाड जो हायवे आहे या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. वांबोरी चारी ही दुष्काळी भागासाठी एक जीवनदायिनी ठरलेली आहे. आत्ता पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. शासनाने तात्काळ वांबोरी चारीला पाणी सोडून शेतकऱ्यांवर जी आता उपासमारीची वेळ आलेली आहे त्याला न्याय देण्यासाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावं आणि दोन्ही आमदारांना सर्व वांबोरी ग्रामस्थाच्या वतीने नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी तात्काळ या प्रश्नामध्ये लक्ष घालून वांबोरी चारीला पाणी तात्काळ सोडण्यात यावं. म्हणजे पुढील जो आंदोलनाचा शेतकऱ्याच्या वतीने जो आंदोलनाचा विचार दिलेला आहे तो आंदोलन आम्हाला स्थगित करता येईल, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम करून करणार आहोत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.